मित्रांनो तुम्ही बघू शकता केवढं काम चालू आहे इकडे. आणि डायव्हर्जन्सचं विचारू नका यार. आपण पाठी आलेलो, जे जंगल दिसते त्या जंगल रोडने आपण आलेलो आणि हा रोड आहे रामनगरचा. आता आपण या मंदिराची काही ड्रोन शॉट पाहू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे आपला राईडचा दुसरा दिवस आणि आपण आत्ता सध्या कोल्हापुरात आहोत आपल्या हॉटेलमध्ये. आता आपण इथून निघतो आहे मुर्डेश्वरला जाण्यासाठी आणि इथून मुर्डेश्वर आहे 360 किलोमीटर अराउंड. सो आता आपण इथून निघूया आणि मुर्डेश्वरला जाऊया आणि आपण तिथे किती वाजता पोहोचणार त्यावर आपला पुढचा प्लॅन डिपेंडेंट आहे. सो आपण पुढे जाऊन बघू की आपण किती वाजता पोहोचतो आहे आणि मग आपला पुढचा प्लॅन कसा होता आहे. सो स्टे ट्यून. आता आपण नेहमीप्रमाणे बॅग वगैरे सेट करतो आहे आणि तुम्ही बघू शकता आपला सेटअप एकदम भारी. बाईक पण मस्त चमकते आहे बिकॉज आपण सिरामिक कोटिंग केलेली. आता आपण पुढे निघूया इथून. तर मित्रांनो आपण निघालो आहोत मुर्डेश्वरसाठी. कोल्हापूरवरून निघालो आहे. NH48 वर ते आहे आपण. लेट झाला आपल्याला बराच, त्यामुळे ट्रॅफिक थोडी लागलेली आहे. गाड्या दिसतात आपल्याला. जर लवकर निघालो असतं तर अजून पटपट निघालो असतो आपण पुढे. पण आता ठीक आहे, आता काय करू शकतो. कारण की कालच्या दिवशी व्यवस्थित झोपलो आपण. म्हणजे काल रात्री व्यवस्थित झोपलो. 4-5 तास तरी झोप झाली आपली. त्याच्या अगोदरच्या दिवशी आपले फक्त 1च तास झोप झालेली. त्यामुळे खूपच थकवा जाणवला काल आणि जास्त फिरता पण नाही आला. सो त्यामुळे थोडी जरा चांगली रेस्ट घेतली आहे 4-5 तासाची मस्त. आणि आता आपण चाललो आहे मुर्डेश्वरला. आज फ्रेश वाटतंय थोडं, कालच्यापेक्षा बरंच फ्रेश वाटतंय. तर पुढे जाऊन बघू कसा आहे रोड. पुढे ऐकलं बेळगावपर्यंत आहे हे डायव्हर्जन्स, त्यामुळे लवकर निघायचं होतं ट्रॅफिक न मिळण्यासाठी. तर बघूया, बेळगाव आहे 101 किलोमीटर, म्हणजे 101 किलोमीटरपर्यंत बापरे डायव्हर्जन्स आहेत. लेट्स सी. रस्ता खोदला. हा रस्ता एकदम भारी होता यार. का खोदला काय माहिती. नवीन काम म्हणजे रोड अपग्रेडेशनचं काम चालू आहे आणि ते बरेच काय आहे. मॅगडी वगैरे पण आहे. जायचं आहे. एवढा लवकर नको, जाऊया थोडं 50-60 किलोमीटर जाऊया पुढे. मित्रांनो तुम्ही बघू शकता केवढं काम चालू आहे इकडे. आणि डायव्हर्जन्सचं विचारू नका यार. आता मला वैताग आलाय. सकाळी फ्रेश मूड होता, त्या डायव्हर्जन्सने पूर्ण महाबहीण एक केली आहे मूडची. तर तिकडे ना एक लेफ्ट टर्न होता, तर तो टर्न आपण घेतला आहे. 51 मिनिट फास्टर दाखवत होता. सो आता लेट सी की इथून रोड कसा आहे. आता तरी रोड तरी बकवासच आहे, एवढा चांगला नाही आहे. लेट सी पुढे कसं. हा बकवास रोड आहे. पडू असं तर संपायला आलेत. हा आय थिंक लास्ट डायव्हर्जन असेल असं मला वाटतंय, कारण की मॅपमध्ये त्याच्या पुढे डायव्हर्जन दाखवत नाही आहे. सो होपफुली की आपण आता आताच्या घटप्रभा रिव्हर आहे ही, जी आपण आता सध्या बघितली. आताच एवढं पाणी आहे ना, पावसात तर भाई भरत असेल पूर्ण. चलो भाई निकलो यार, ये लास्ट
लास्ट वाला निकाल के, डाइवर्जन निकाल के अपन आगे जाएंगे। विचारते आता दाखवत आहे 276 किलोमीटर अजून आहेत, 5 तास 36 मिनटं। हा कसं वाटतंय? फाट गेली पूर्ण, रस्ता खराब होता ना, फाट पूर्ण गेली। हे बॉटल घे। तर आपण आता आलो आहोत, बेळगावच्या अलीकडे आलो आहे, 7 किलोमीटर अलीकडे आहे। आणि कोल्हापूरपासून बेळगावपर्यंतचा जो रोड आहे एकदम बकवास आहे। डायव्हर्जन्स एवढे आहेत की सांगायला नको, आणि रोड पण खराब आहे। काल तरी डायव्हर्जन्स होते पण रोड चांगला होता कराडपर्यंत, पण आता रोड पण खराब आहे पुढे, तर खूपच वाईट अवस्था आहे सध्या। आणि जवळजवळ आम्ही 80 किलोमीटर तरी ऑफ रोड गेली आहे बाईक विथ लगेज। आता इथून बेळगावपासून म्हणजे आय थिंक 10 किलोमीटर अगोदरपासून रोड चांगला आहे। सो आता पुढे चांगली जर्नी होईल असं वाटतं। आता थोडं ब्रेकफास्टसाठी थांबलेलो, आता इडली वडा खाल्ला आहे इकडे, इकडची स्पेशालिटी बेळगावच्या जवळ आले थोडं। तर आता पुढे जाऊन निघू इथून थोड्या वेळाने। सो स्टे ट्यून आणि तुम्हाला पुढची अपडेट देतच राहू। खाण्यात मग्न आहे, खा खा। तर मित्रांनो 271 किलोमीटर बाकी आहेत आणि रोडची कंडिशन आता पुढे चांगली आहे, व्यवस्थित वाटतं रोड मला आता। 5 तास 34 मिनटं म्हणजे 3 ते 4 वाजता पोचू आपण। क्या है ये? What is that? काहीतरी आहे, आय डोंट नो। मस्त वाटतंय पण एकदम महाल जैसा लग रहा है कुछ, तो महाल भारी वाटतंय। मस्त रस्ता आहे आता पुढे, तर आता गाडी चालवायला मजा येते। हा ऑसम। मित्रांनो हा जो रोड आहे याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला जंगल आहे, तर इथे चुकून पण तुम्ही थांबू नका। मी विचार करत होतो इथे थांबण्याचा, 5 मिनटं मस्त वाटत होतं, पण हे बघा इकडे माकडं वगैरे आहेत आणि इथे कोणतं पण जनावर असू शकतं। सो रात्रीच्या वेळी तर हा रोड टाळाच, आणि दुपारच्या वेळी पण इथे थांबणं मला असं वाटतं की रिस्की आहे। कोणत्याच वेळी इथे थांबणं रिस्की आहे, म्हणून हा रोड जाईपर्यंत तुम्ही थोडा स्ट्रेच करा आणि पुढे जा, आणि पुढे जाऊन मग आरामात थांबू शकता तुम्ही। तर मित्रांनो इथे गोकर्ण आता 75 किलोमीटर आणि याना के 65 किलोमीटर, बट आपण गोकर्णाला न जाता आपण पहिला पुढे मुर्डेश्वरला जाणार आहे आणि मग मुर्डेश्वर करून पाठी गोकर्णाला येणार आहे। आणि मुर्डेश्वर आहे अराउंड 134 किलोमीटर। 2:30 वाजले आहेत, 5 पर्यंत आय गेस पोचू आपण। बराच मोठा पाहिजे हा, 70-80 किलोमीटरचा या जंगलामध्ये। हा रोड का खराब आहे एवढा, निघूया इथून यार। ओव्हरटेक पण नाही करू शकत, एवढा घाणेरडा रोड आहे, धूळ उडवतोय मी अंडी।
नक्की चाललं. MRFच्या टायरमुळे प्रॉपर ग्रिप मिळते. आता CHचे असलं असतं तर घुसलो असतो मी आतापर्यंत. हे बघा माकडं बघा. खतरनाक आहे रे, ह्याच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. आता अरे शूटिंग करायच्या अगोदर ह्याने काहीतरी वेगळा प्रकार केला, त्यामुळे गोप्रो चालू केला. तरी भयानक प्रकार होता तो, त्यामुळे यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. आणि थोड्याच वेळात आपण गंगावली नदीच्या इथे पोचलो. आणि हा तो ब्रिज आहे, इथे आपल्याला गंगावली नदी बघायला मिळते आणि खूप भारी ब्रिज आहे हा. तर मग काय आपण इथे मस्त की ड्रोन शॉट घेतला. आणि तुम्ही पाटी बघू शकता, याच रोडने आपण पाटी आलेलो, जे जंगल दिसते त्या जंगल रोडने आपण आलेलो. आणि हा रोड आहे रामनगरचा. तर खूपच भारी आहे दिसायला, पण तेवढाच डेंजरस पण आहे. सो बी केअरफुल. तर तुम्ही तिकडचे ड्रोन शॉट बघा, खूप भारी वाटतात. रोड तर तो रोड आहे 60% चांगला आहे, 40% खूप घाण आहे. आणि त्यामुळे थोडं केअरफुली या. आणि डाऊनहिलला मोस्टली जेव्हा टर्न असतो ना तेव्हा मोस्टली खूप खराब आहे रोड. आता तुम्ही हा रोड पण बघू शकता, हा रोड पण खूपच खराब आहे. हा पुढे गोकर्णासाठी लागतो तो रोड आहे. आपण लेफ्ट टर्न घेतल्यावर गंगावली नदीच्या पुढे जिथे आपण ड्रोन शॉट बघितले. हां भाई यार, म्हणजे डिस्टन्स जास्त नाही राहिलं, पण असा रोड असेल तर मग ते डिस्टन्स जास्त वाटतं. खूपच खराब रोड आहे. आणि मी खरंच ग्रेटफुल आहे की मी हे चेंज केले टायर. C8चा टायर जुना झालेला आणि तो पंक्चर होत होता, तर तो न वापरता मी आपला MRFचा मॅटिऑर ग्रिप म्हणून एक आहे, नवीन टायर आला आहे, तर तो यूज लावला. आणि त्याचा परफॉर्मन्स या पॉवरफुल परफॉर्मन्स आहे, ग्रिप मिळते आहे खतरनाक. मला एवढा कॉन्फिडन्स कधीच नाही आला चालवताना गाडी. गोकर्णामध्ये आपल्याला नावाप्रमाणे ह्या गायी दिसत आहेत, बघायला मिळत आहेत. आणि आय थिंक बाबू साईडला, बाबू अरे तू नाही बाबू. वाव ब्युटिफुल. आता आपण लेफ्ट घेतलाय, हा तो छोटा रोड दिसत होता, इथून आपण आलेलो. आणि आता गोकर्णा स्टार्ट झालेला आहे. गोकर्णामध्ये आपण आलेलो आहोत, एक्झॅक्ट गोकर्णामध्ये. आणि आता इथून पूर्ण आपला हायवे किती किलोमीटर आहे का? 68 किलोमीटर आहे मुर्डेश्वर. आता आपण रापरूप मारूया इथून आणि जाऊया पुढे. यार किती लेट करणार आता आपण? ऑलरेडी आपले किती वाजले टाइम काय आला? 4:30 झालेत. आणि किती वेळ दाखवत आहे पोचायला?
5:45 पर्यंत पोहोचतो. 5:45 पर्यंत पोहोचतोय आपण. अरे ह्याच्यामध्ये येत नाही ना गोप्रोमध्ये एवढं क्लिअर रात्रीचं. राईट आता लेफ्ट घेऊ. गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग आहे. हॅलो शेवटी नमस्कार मंडळी, आपण शेवटी पोहोचलो आहे मुर्डेश्वरला. तुम्ही पाठी पोहू शकता. मस्त वाटतं एकदम भारी. आपण सकाळी तिकडे जाणार. आता रात्र बरीच झाली. आपण थोडा नाश्ता वगैरे करू, बराच लेट झाला आणि मग उद्या सकाळी आपण तिकडे जाणार आहे आणि तुम्हाला रील्स वगैरे काढून दाखवणार आहे आणि आपण स्वतः दर्शन पण घेणार आहे तिकडे जाऊन. सो स्टे ट्यून. तर मंडळी, आपण सकाळीच मुर्डेश्वराचं दर्शन घेण्यासाठी निघालो आणि आपण मुद्दाहून बाईक घेतली होती बिकॉज जे मेन बिल्डिंग आहे तिथपासून ते शंकराचं जे मंदिर आहे, शंकराची जी मूर्ती दिसते तिथपासूनचं अंतर बरंच आहे आणि त्यामुळे आपण मुद्दाहून बाईक घेतली आणि तिथून आपण Insta 360चा एक मस्त शॉट टिपलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि जिकडे जी शंकराची मूर्ती दिसते तिकडे पण खूप काही बघण्यासारखं आहे. सो आपण तिकडे निघालो. आणि इथे एक जवळच गुहा होती आणि त्यामध्ये मुर्डेश्वर मंदिराची निर्मिती कशी झाली त्याबद्दल पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे या स्टॅच्यूमार्फत. आणि ह्याची तिकीट आहे 10 रुपये. तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा आवर्जून भेट द्या. आता आपण या मंदिराची काही ड्रोन शॉट पाहू. आणि अशा प्रकारे आपण मुर्डेश्वर एक्सप्लोअर केलं. आता यापुढे आपण जाणार होतो गोकर्णाला आणि गोकर्णाला आपण कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लोअर केला ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि गोकर्णाला जाण्याच्या अगोदर आपण अजून एका ठिकाणी गेलो होतो, ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉग्सची वाट पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो स्टे ट्यून टू अवर चॅनल. टिल देन राईड सेफ.